अनुभवातून आपण असं निष्कर्षाला येऊ शकतो की बुद्ध धम्माचा जो ऱ्हास आहे ना, हा जागृतीचा मुद्दा हरवल्यामुळे पण आहे. सतीचा मुद्दा हरवलेला पण आहे. सतीला सती सती म्हणतोय आपण, सतीवर खूप आणि काही लोकांना ते समजतही असेल, समजलेलं असेल. परंतु बौद्ध धर्म म्हणला की जागृतीचा धर्म. भानावर असलेल्या लोकांचा धम्म. बौद्ध माणूस म्हणजे बुद्धाच्या मार्गावर म्हणजे जागृतीच्या मार्गावर असणारा. असं त्याचं सरळ सरळ समीकरण केलं पाहिजे. त्यामुळे बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे जागृतीला शरण आहे. जागृतीचा आधार, जागृतीचा आश्रय घ्यायचा आणि त्याच्यातून जे दिसणार आहे तो धम्म असणार आहे. म्हणजे धम्म म्हणजे सगळं जे आपण चर्चा करतोय ते सगळं धम्म. पण हा धम्म नीट कोणाला दिसतो? जो जागृत आहे त्याला, ज्याचं मन चित्त भानावर आहे, ज्याचं वर्तन भानावर आहे. तर जागृतीला बुद्धाला धम्म दिसतात म्हणजे जागृतीला धम्म दिसतात. तर धम्मं शरणं गच्छामी म्हणजे जे आता आपण अभ्यास करतोय तो धम्माचा अभ्यास करतोय. काय घडामोडी घडतात, पापाचा परिणाम, फळ, मग जागं होणं, मग कळणं, मग अपराध, द्वेष, आणि आता ही जी काही सगळी चर्चा केली ही आपण मनोधम्मांची चर्चा केली. चित्त धम्माची चर्चा केली, काया धम्माची चर्चा केली म्हणजे वर्तन, वाणी धम्म म्हणजे वाणी वर बोलणं, त्याच्यातून घडणाऱ्या कृती, हे सगळं धम्म आहे. परंतु हे कोणाला स्पष्ट दिसतं? त्या जागृतीला, जो एक मनाचा गुणधर्म आहे, जाणीवेचा तो गुणधर्म आहे, आपल्यातल्या जिवंतपणाचा गुणधर्म आहे जाग होणं. तर तो जाग आली म्हणजे बुद्ध उदयाला आले. आता आपण असे पण पाहू शकतो, बुद्ध आपल्यात उदयाला आले पाहिजेत. बुद्धोदय असं पण आपण काही शब्द वापरू शकतो. आपल्यातल्या बुद्धाचा उदय झाला पाहिजे. कारण बुद्ध काय बाहेर नाहीत, कुठं दिसत नाहीत ना असे कुठं. आपण मूर्तीत पाहतो किंवा कुठं ग्रंथात पाहतो किंवा एखाद्या व्यक्तीत पाहतो. एखाद्या व्यक्तीत असेल पण ते त्याचं आहे. त्याचा लाभ त्याला आहे. जो जागा आहे त्याला त्याचा लाभ आहे. म्हणून त्याला सरेंडर होऊन, त्याला शरण जाऊन जाऊन आपण आपल्यातली जागृती नाही डेव्हलप करू शकत, नाही वाढू शकत. हे स्वतंत्र काम आहे. म्हणून बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे जागृतीला शरण आहे. जागृतीला जे धम्म दिसतात म्हणजे जीवन दिसतं. त्याच्या आधारे आपल्याला सगळं कळतं. कार्यकारण भाव कळतो. कशामुळे? त्याच्यातल्या जागृतीमुळं. धम्माविषयीची जागृती, धम्मानुसती, बुद्धानुसती, धम्मानुसती. आणि जे आपण समजा आता सगळे एकत्र समजा काम करत असू, तर संघानुसती म्हणजे सगळ्यांचंच आपल्याला ते भान ठेवावं लागतं. आणि संघानुसती म्हणजे भिक्खू संघानुसती असं नाही. ते भिक्खूशी उपासकांशी मला ते कॅटेगरायझेशन, तो जो विभाग, तिची विभागणी केली बुद्ध आणि उपासक, ही सायकोलॉजिकल गोष्ट आहे, ही मानसिक गोष्ट आहे. इथं भिक्षू म्हणजे चिवरधारी आणि बिगर चिवरधारी असं आपण बाह्य बाह्य विभाजन कसं काय करू शकतो? ही आंतरिक गोष्ट आहे, आतली गोष्ट आहे, मनातली आहे, चित्तातली आहे, जाणीवेतली आहे. तर आपल्याला जागृतीचा मुद्दा हा अधिकाधिक आता अ, व्यापक होत चाललेला लक्षात येतो. म्हणजे मलाही पहिल्यांदाच लक्षात येतं काही गोष्टी बोलता बोलतात किंवा हे काम करता करता. असं नाही, हे विचार मी आधीच केलेले आहेत. हे आपलं जे काम चाललेलं आहे, हे धम्मपदाच्या निमित्तानं किंवा सती साधनेच्या निमित्तानं किंवा जागृतीच्या कार्यशाळेच्या निमित्तानं आपण हे जे काम करतो, तर बऱ्याच गोष्टी ही या त्या त्या वेळेला लक्षात येतात.
कारण ही आपण धम्माची वाट चालतोय आपण आणि या वाटेवर काय काय आहे ते ऐन वेळेला पण काही गोष्टी लक्षात येतात. त्या आपण बोलतो, त्याच्यावर चिंतन करतो, त्याच्यावर चर्चा करतो. असा हा विषय आहे.